इकडे माझं नाव बाबू. अरे बाप आता देवानं मला शराब दिला म्हणा का काय बी म्हणा, पण मध्येच माझा डावा डोळा लवतो. का लवतो, कवा लवतो आणि कुठे लवतो हे मला बी नाही ठाऊ, पण लवतो एवढं मात्र खरं. त्याचीच गोष्ट तुम्हाला समजायला सांगणार आहे बघा. त्याचीच गोष्ट तुम्हाला समजायला सांगणार आहे. म्हणजे बघा, मी शाळेत होतो तेव्हाची गोष्ट आहे, पण तुम्हाला समजण्याला मात्र नवी आहे. तो न करत्याचा वार शनिवार होता. न करत्याचा वार शनिवार होता आणि दुष्काळात 13वा महिना. तसा शाळेत गणिताचा तास चालू होता. गणिताची बाई अक्षीलाही झाक होती. लक्ष साबणासारखी आबदार बाई मुठीत धरली तर गपकन निसटून जाईल. गणितापेक्षा ती बाईच मला लय मोठं गणित होती. बाईनी फळ्यावरती काहीतरी टराटरा लिहिलं, गरकन वळली, मला म्हणाली बाबू सांगा 11 चौक किती. आता मनातल्या मनात गणिताला आणि बाईला बोट मोठं दुभारलं, उत्तर द्यायला वाटाचा चंबू केला आणि नेमका घात झाला माझा डावा डोळा लावला. बाईनी कानाखाली लय मोठे धान वाजवले. फरा खेचत हेडमास्टरनीकडे घेऊन गेली. तुमच्याशी कशाला खोटं बोलू राहू, खेचत नेताना तेवढंच अंगाला लागत होतं. हेडमास्टरनीकडे नेल्यानंतर हेडमास्टरनी लय दम भरला आणि मला म्हणली घरला जा आणि आईला घेऊन ये. मी म्हणलं बाई आई नाही बा आहे चालेल. आता याच्यात दुसऱ्या कानाखाली वाजवण्यासारखं काय झालं मला बी नाही कळलं. पण दोन्ही काल सुजून घरला आलो. बाला समजा प्रकार सांगितला. बा म्हणाला भाडे मला तर मी शाळेत दाखवून तुझी कोण बाई येते. मला फरा खेतच शाळेत घेऊन आला. मला बाहेर उभा केला. सतत तासभरात कुटाळा करत बसला. बाहेर आल्यावर माझ्यावरतीच गुरगुरून म्हणतो, बाबू परत असं वागायचं नाही, बाबू परत असं वागायचं नाही. आणि निघताना 3-3 वेळेला मास्तरणीला म्हणतो, बाई येतो. तुम्ही सांडी शिंडलीची हसून म्हणते कवा बी या बरं. हे म्हणतात तिचा डावा डोळा लावला काय मला उगाच वाटून गेलं. घरला आलो तर बाला समजा प्रकार सांगितला. बा म्हणतो काय नाही तुझ्यातून शिक्षण काय व्हायचं नाही, तू आता काय ते नोकरीचं बघ. म्हटलं बा मला कोण नोकरी देणार. अरे बघ तुला कुठे मिळेल तरी काय तर तू अर्ध तर कर. मला आठवतं बघा, नेहरू मेले त्याच्या आदल्या दिवशी अर्धा केला होता. 12व्याला कॉल आला आणि 13व्याला इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूच्या लाईनीत गुमान उभा राहिलो. सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, पण आमचं नशीबच खोटं ना. माझा नंबर आला आणि नेमका लंच टाइम झाला. आता उगा आपलं इकडे तिकडे बघत उभा होता तेवढ्याच मागणं मंजुळा आवाज आला. वाजले किती. गरकन वळलं, उत्तर द्यायला वाटाचा जम्मू केला आणि इथे बी परत घात झाला. नेमका डावा डोळा लावला. हसता का राव, भरले सुरलेल्या अंगाने हॉस्पिटलात भरती व्हायला लागलं. लय मार बसला. हॉस्पिटलला जाऊन आडवा पडलो. नाही म्हणाले इथे एक गोष्ट बरी होती. एक नर्सिंग दर 10 मिनिटांनी यायची आणि अंगावर हात फिरून एक गारगार वाटायचं. म्हटलं आता नाही डावा डोळा लावला तरी चालेल, पण हिला डोळा घालायचं काय वाटत. तेच झालं बघा. तिला डोळा घातला आणि तो प्रकार नेमका त्या वॉर्डबॉयने बघायला. मला म्हणतो हे भाड्या, मागच्या आठवड्यात हिथं डॉक्टरचं गुराळ होता, आता माझं इथं गुळपीठ घरला जातो. आता बरं वाटत नाही तरी मी बरं वाटतंय म्हटलं आणि 5 फाडून घेतला आणि घरला निघालो. निघताना 3-3दा नर्सिनीने म्हणलं ताई येतो. ये बरं भाऊ केव्हा बी. घरला आल्यावर तो बाप म्हणतो तुझ्यानं काय आता शिक्षण होत नाही, तुझ्यानं काय नोकरीच होत नाही. अरे लग्नात तरी बघ. आता म्हटलं मला कोण पोरगी देणार. मला म्हणाले काम कर, पहिल्या गावाला जाऊन बघ, आपल्या माहितीतली पोरगी आहे, तुम्हाला आवडली तर पुढच्या महिन्यात बार उडवून टाकू. झुंझुरका निघालो. उन्हा डोक्यात येऊस तर पल्ल्याला गावाला जाऊन पोहोचलो. दारातच ती उभी गोरी गोरी पान जसं गुलाबाचं रान, गालावर तीळ जसं सौंदर्याच्या खाणीवर हवालदार. मला बघून लय गोड हसली बघा, लय गोड हसली. मला म्हणाली उन्हाचा तार असतं नाही झालं आला. आता काय सांगू, इथं बी उत्तर द्यायला वाटायच्या मोगेला आणि घात झाला. परत डावा डोळा झाला. लय लागली बघा ती, लय लागली. पळत दरवाज्यात गेली, दारात उभी राहिली, गरकन वळली आणि म्हणाली पोरगी आताच आहे, मी पोरीची आहे.
आता हे पहिले आता पोरीचा बाप काय मला सोडतो काय, त्याने कानाखाली 10-15 वाजवले आणि घराच्या बाहेर काढला. घरला आल्यावर बापाने पायाखाली तुडवलं आणि आमच्या गावाबाहेर काढला. मित्रांनो, तेव्हापासून पुण्यात असंच फिरतोय बघा. तुम्हाला समजायला माझी विनंती आहे, मला लगीन करायचं, माझ्यासाठी एक पोरगी बघा. पिवळी पांगळी छोटी बैरी मुखी कशी बी असली तरी चालेल, डावाने तिचे दोन्ही डोळे लवत असले तरी चालेल. पुणे स्टेशनला उतरायचं, 11 नंबरची बस पकडायची, 11 नंबरची बस पकडून शनिवाराला उतरायचं. शनिवाराला डावी घालून उजवीकडल्या गल्लीत शेवटपर्यंत यायचं आणि कोणाला बी विचारायचं, डोळे लावणारा बाबूराव कुठे राहतो, डोळे मिटून माझ्या घरापर्यंत घेऊन